का ये जसे चरित्र केले नारायण. हे दोन टप्पे मानण्यात मारा. तुम्ही म्हणता मग नाव नाही घेतलं. चला विठ्ठला रांगत असताना जी बालक्रीडा केली आणि गोधन राखत असताना जे चरित्र केलं. गायीन ते लीला चरित्र पोवाडे राखिले सवंगडे सहित गायी. 2-3 टप्पे आहे बरं. लहानपणी केली ते लीला, तरुण वयात केलं ते चरित्र आणि प्रौढ वयात केले ते पोवाडे. पोवाडे शौर्यवाल्यांचे गायले जातात. जिथं शौर्य आहे, पराक्रम आहे, प्रताप आहे, त्याचे पोवाडे गायले जातात. लीला हळुवारपणे गायल्या जातात, चरित्र सांगल्या जातं. म्हणून असे 3 टप्पे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातले आहे आणि 2 टप्पे तुकोबाने त्यातले सांगितले. पण गाईच राखायच्या होत्या एवढं नाही. रांगत असताना गोपाळांना आनंद द्यायचा होता एवढंच नाही, तर देवानं हे सोंग सारिले या रूपे अनंते. पुढेही बहुते करणे. अफाट चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचं. अख्ख्या महाभारतामध्ये श्रीकृष्ण उभा आहे, रणांगणावर भगवान श्रीकृष्ण उभा आहे, भक्तासाठीही उभा आहे आणि अजूनही कमरेवर हात ठेवून 28 युगापासून उभा आहे. तो हाच बाळकृष्ण आहे. विठाला विठाला हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे. सोंग हा शब्द वापरला. मराठी भाषा किती समृद्ध आहे. आज मराठी भाषा दिन आहे, आंतरराष्ट्रीय भाषा दिन आहे बरं. म्हणजे दिनविशेष सुद्धा ध्यानात असलं पाहिजे. कोणता दिवस कुठल्या गौरवल्या जातो, कशानं. इथल्या मंडळीनं निर्णय घेतला की भाषेचाही गौरव झाला पाहिजे. नाहीतर असं होते, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विजय. स्वातंत्र्य देवीला म्हणावं लागलं. जेव्हा स्वातंत्र्य देवी 50 वर्षाची झाली, 50 वर्ष होऊन स्वातंत्र्य देशाला मिळालं आणि त्या स्वातंत्र्य मिळालेल्या स्वातंत्र्य देवीला तिच्या मनासारखं या लोकांची वागणूक दिसली नाही, तेव्हा ती म्हणायला लागली, 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवी ते हात जोडून वाट वाकडी धरू नका. पण म्हणते स्वातंत्र्य देवी, ते म्हणते अरे 50 वर्ष झाले नाही, आता 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून देशाला. आता काय 26 जानेवारी आली, 15 ऑगस्ट आला, 1 मे आला, नुसतं अभिवादन करून का झेंडे फडकवता मानावर. तुम्ही वाट वाकडी धरू नका ना, सरळ रस्त्यानं झाला ना, भ्रष्टाचाराच्या मार्गाने जाता, अनुचित मार्गातून जाता. स्वातंत्र्य देवीलाही नाही. अरे ती स्वातंत्र्य देवीनं म्हणलं, सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळो खाचे करुणी पूजना, घोबळांचे व्रत करू नका. स्वातंत्र्य देवी म्हणते बरं, काल्याचं कीर्तन राहिलं बाजूला. काय म्हणते ते, सूर्यकुलाचा तेजोमय वंश तुम्हाला मिळाला, तुम्ही सूर्यकुलात जन्माला आले. पण काळोखाचं अंधाराचं पूजन करणारी एक जमात आहे, घुबळ, किंवा त्याला पिंगळा म्हणतात. हा, तो पिंगळा आमच्या आश्रमात बस अंधार पडला की आला. अगदी मस्त त्याचा एखाद्या वेळेला आम्ही फोटो काढून घेतो अंधारामध्ये, लाईट थोडं. पिंगळा घाबरते माणूस त्याला पाहू. तो सूर्य मावळण्याची वाट पाहतो, तो अंधाराचा पूजक आहे. कोण? काळोखाचं पूजन करणारी जमात आहे ते. आपण सूर्यकुलात प्रकाशाच्या कुळात जन्माला आलो, म्हणून असं त्याचं पूजन नका करू, प्रकाशाचं पूजन करा. स्वातंत्र्य देवी म्हणते. विठाला विठाला करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. अरे मंदिराचे मदिरालय होतील अशी प्रतिज्ञा घेऊ नका. आज मदिरालय वाढवले की मंदिर.
असं गाव नाही की तिथे मदिरालय नाही, देवालय नसेल पण मदिरालय. मग मंदिरापेक्षा मदिरालयाची संख्या वाढते. तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य देवीला म्हणावं लागते की याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं काय. विठाला विठाला भाषा मरते देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विजय. भाषा जर नेस्तनाबूत झाली, भाषाच मेली तर देशच कुठे शिल्लक राहतो. आचार कुल माख्याती देश माख्याती भाषण. आचार राहून कुल ओळखल्या जाते. ते कोणत्या कुळात आहे त्याचं आचरण सांगतात, त्याचा चेहरा सांगतो, त्याचा चेहऱ्यावरचे भाव सांगतात कोणत्या कुळात जन्माला आलेला आहे. आचार कुल माख्याती देश माख्याती भाषण. भाषेहून देश ओळखला जातो कोण्या देशातला आहे. आम्ही स्वाभिमानानं म्हटलं पाहिजे की ये मराठी येते नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे चुको चौरी, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. भाषा समृद्ध केली, मायबोली समृद्ध केली, आपल्याला समजणारी भाषा समृद्ध केली. आणि ज्ञानोबाचे उपकार आहे आपल्या महाराष्ट्रावर की जे गीता संस्कृत मध्ये होते त्या भाषेत होती, पण त्याने द्विभाषिक झाले. ज्ञानोबा द्विभाषिक कशाला म्हणतात. आता आपल्या पंतप्रधानाला सर्वच देशाच्या भाषा येतात असं नाही, मग तिथे एक द्विभाषिक असतो त्यांच्यासोबत, त्याला ते भाषा समजते हे समजते, मग त्या भाषेत तो सांगतो, ते द्विभाषा म्हणतात. तसं देवाचं बोलणं नाही आम्हाला समजलं, मग आपल्या भाषेत सांगायचं आहे बा देव काय म्हणून राहिले, त्याचा द्विभाषिकपणा म्हणजे ज्ञानोबाची भावार्थ दीपिका. मला मी याच्याकरता सांगलं की बा भाषा दिन आहे की ना, वक्त्याला प्रत्येक चौफेर गोष्टी माहित पाहिजे ना, दिनविशेष माहित पाहिजे, काय प्रभुत्व आहे काय आहे हे सर्व ध्यानात घेतलं पाहिजे. चला सोंग या शब्दावर थांबलो होतो, तुमच्या नसेल लक्षात. पहिले सोंग येणारे लोक यायचे, आता ते जमात काही एवढी फिरत नाहीये. मला वाटते त्याला रायरण्य म्हणत, बहुरूपी एकच माणूस पण बहुरूप घेणारा. त्यावेळेला मोठे तो कधी कधी काय करायचा, असं पोलिसाचा पुरे कपडे घालून यायचा. पोलिसाचा त्यावेळेला दरारा होता, घाबरत लोक, हाकीला खूप घाबरत, त्याच्या वर्दीला खूप घाबरत. सद्रक्षणाय खल निग्रहणाय भागवतामध्ये श्लोक आलेला आहे, त्यातलं एक ब्रीद वाक्य आहे दशमस्कंदामध्ये. हे जे ब्रीद वाक्य आहे ना पोलिसाच्या याच्यावर, ते भागवतातलं आहे, दशमस्कंदा श्लोक आहे. सद्रक्षणाय खल निग्रहणाय, घाबरत लोक, आम्ही घाबरून जायचो. मग तो जायचा काही मागायचा, मग ते कपडे उतारून दुसऱ्या दिवशी तो अंगावर भगवे कपडे घालून यायचा. बरोबर रुद्राक्ष माळा, त्याला भस्माचे पट्टे लावे, अंगावर भगवे. लोक म्हणून अरे आपल्या गावात संन्यासी आला, महाराज आले, लोक धन देत. बहुरूप संन्याशाला नाही दिले, हरिपाठात वर्णन आलेलं. मग का तुम्ही तर त्या बहुरूप्याला पैसे दिले, ते लोक म्हणत बहुरूप्याला दिले पण तो संन्याशाचा साधूचं रूप घेऊन आलता. सोंग म्हणता येईल. आता अवतार जर तुम्हाला चांगलं का बा देवानं अवतार घेतला, अवतार बदलवला, हा अवतार घेतला, तर त्याच्याकरता शाळा भरवणं आली, पेन्शन पाठी आली, मग ते समजून सांगणं आलं. आव म्हणजे खाली, हा उपसर्ग आहे, त्रुवरती याला धातू लागला, ती प्रत्यय लागला, मग त्याचं अवतरण असा शब्द झाला. हे काय झालं व्याकरण. आता एवढं शिकवणं या सर. कृष्ण राजे महाडिक या छत्रपती शिवरायाच्या वंशाच्या आपण वंशाचं वर्णन केलं, आणि वंश ज्याच्यावरून ओळखला जातो त्याचे आपण आचार कुल माख्याती देश माख्याती भाषानं आचारावरून कुळ ओळखल्या जाते आणि कुलाची परीक्षा होते. असे छत्रपती शिवरायांच्या वंशजातले कृष्णराजे या ठिकाणी आलेले आहेत. आपण आपल्या गावाच्या वतीनं आणि रामभाऊच्या सांगण्याच्या वतीनं
बर बर. पण चरित्र आणि राजांनी काय काय केलं हे महाराज सांगत होते. आणि तुमचं आमचं भाग्य आहे, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणजे त्यांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असे राजे आज तुमच्या आमच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले. हे तुमचं आमचं मागच्या जन्मीचं पुण्य आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून महाराज स्वागत करावं. परंपरा अशी असते की नारदाच्या गादीवर आपण चालू याच्यामध्ये होत नाही, पण अधिकार मोठा असल्यामुळे आणि राजेंना पुढे विमान गाठायचं आहे औरंगाबादहून, त्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान या ठिकाणी वसंत महाराज येरळीकर करतील अशी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जिजामाता की धर्मवीर संभाजी महाराज की जय. विनंती करतो की तुम्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज तर पाहायला मिळाले नाही, आपण फक्त त्यांच्या विचाराने आपलं जीवन जगत आहे. आणि आज या ठिकाणी राजांचे दर्शन या ठिकाणी तुम्हाला आम्हाला झालं, ते मागच्या जन्मीचं तुमचं आमचं पुण्य असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. आणि म्हणून राजांना विनंती करतो की 2 मिनिटं सर्वांना आदिशक्ती मुक्ताबाईच्या मंदिराला आणि या सर्व भाविकांना शुभेच्छा द्यावी हे राजांना या ठिकाणी विनंती करतो आणि राजांना हात जोडतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आदिशक्ती आपल्या मुक्तादेवीचं दर्शन पहिल्यांदा घेतलं आणि आमचे जांभरे साहेबांनी विनंती केली की आमचा एक सप्ताह चालू आहे इथं, तर आपल्या सगळ्यांना या गुरुजींचं प्रवचन आम्ही तिथपासून रस्त्यापासून ऐकत होतो. या सगळ्या टीमला मी आभार मानतो त्यांचे, मला इथं येण्याची संधी दिली. माझी एक पार्श्वभूमी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण कीर्तन चालू आहे किंवा प्रवचन चालू आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या ज्या होत्या अंबिकाबाई साहेब, त्या आमच्या घरात दिल्या होत्या हरजीराजे माडकांना. आणि परत हरजीराजे माडकांचे जे चिरंजीव होते शंकराजीराजे माडी, त्यांना परत छत्रपती संभाजी महाराजांच्या कन्या दिल्या होत्या भवानीबाई साहेब. अशा 2 छत्रपतींच्या कन्या आमच्या घरात दिल्या होत्या. त्या घराण्यातला मी वंशज आहे. आणि योग असा आहे की जळगावला एक शिवजयंती निमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या जळगावच्या कार्यक्रमाला मग एक ऐतिहासिक घराण्यातले वंशज म्हणून मला निमंत्रण दिलं होतं. तो जळगावचा शिवजयंतीचा कार्यक्रम करून आज आपल्याकडे येण्याचा योग आला. शिवछत्रपतींच्या बद्दल हे गुरुजी सांगतायत, अशा असंख्य प्रवक्ते आत्ताच मला भेटले या नांदुरामध्ये, त्यांचंही आज व्याख्यान आहे. लोणवाडीला व्याख्यान आहे. ते जे व्याख्यान देणार आहेत तेही मला इथं रेस्ट हाऊसला भेटले. यशवंतराव गोसाईंचं. शिवछत्रपतींचं खरं तर माणसाचं आयुष्य हे जन्माला आल्यापासून निधनापर्यंतचं आयुष्य असतं, परंतु 300-350 वर्ष होऊन सुद्धा ज्या छत्रपती शिवरायांची जयंती किंवा त्यांचं गाराणं आपण ऐकतो, त्यांचे आठवण काढतो, हे त्या थोरा मोठ्यांचं आयुष्य असतं. आणि या थोर पुरुषांचं मी या विभागामध्ये माझं पहिली भेट आहे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये शिवजयंती साजरी होते. आमच्या घराण्यातर्फे होते, छत्रपतींच्या घराण्यातर्फे होते. परंतु या मराठवाड्यामध्ये जळगावपासून मी आज प्रवास करतोय. काल 12 तास प्रवास करून जळगाव, तुमचं वाशिम सगळीकडे फिरत आलो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होते. फार मोठं आपला आभारी आहे मी त्या घराण्यातला एक वंशज म्हणून. असेच आपण उपक्रम करत राहताय. मी तर जळगावला आमचं इतकं मोठं सत्कार आणि इतका मोठा कार्यक्रम झाला, साधारण
30 ते 32,000 लोकांनी भेट दिल्या तिथं. 2 दिवस कार्यक्रम चालला होता. आम्ही भारावून गेलो. जळगावला जे आमचं स्वागत केलं आणि ज्या लोकांचा उत्साह बघितला, तिथं छोट्या छोट्या मुलांपासून म्हणजे 2री 3रीतल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे शिवाजी महाराजांचा जय जयकार करत होते. त्यामुळे आम्ही पण भारावून गेलो. आपल्यालाही शुभेच्छा देतो. आम्हाला पुढं 10-12 तास परत प्रवास करून जायचंय, त्यामुळं इथे येण्याची संधी